जय जय रघुवीर समर्थ. श्रीराम समर्थ. दशक 6वा. देवशोधन. समास 3रा. मायोद्भव निरूपण. श्रीराम समर्थ. निर्गुण आत्मा तो निर्मळ, जैसे आकाश अंतराळ. घनदाट निर्मळ निश्चळ सदोदित. निर्गुण आत्म्याला देह, गुण, अवस्था इत्यादिकांचा मळ नसतो. आत्म्याला अखंड, निष्कलंक व सतत स्थिर आकाशाचे उदाहरण देतात. जे खंडलेची नाही अखंड, जे उदंडाहुनी उदंड, जे गगनाहुनी वाढ आणि सूक्ष्म, पण तो आकाशाहून व्यापक व सूक्ष्म आहे. तो निरपेक्ष व्यापक असून देश, काल व वस्तूने परिच्छिन्न होत नाही. तो सर्वत्र सर्वकाल व अखंड असतो. जे दिसेना भासेना, जे उपजेना नासेना, जे येईना ना जायेना, परब्रह्म ते. ब्रह्म डोळ्यांना दिसत नाही, मनाला जाणवत नाही, निर्माण होत नाही, नष्ट होत नाही, जात नाही व येतही नाही. जे चढेना ढळेना, जे तुटेना फुटेना, जे रचेना जे खचेना, परब्रह्म ते. परब्रह्म हालत नाही, सरकत नाही, तुटत नाही, फुटत नाही, जळत नाही व मोडतही नाही. जे सन्मुखची सर्व काळ, जे निष्कळंक आणि निखळ, सर्वांतर आकाश पातळ व्यापून असे. कलंकरहित विमल ब्रह्म आकाश व पाताळात व्यापून असून प्रत्येकाच्या जणू सतत समोर आहे. जिकडे पाहावे तिकडे आहे. अविनाश हे ब्रह्म निर्गुण, नासे ते माया सगुण. सगुण आणि निर्गुण कालवले. निर्गुण ब्रह्म अविनाशी असून सगुण माया विनाशशील आहे. त्या दोघांचा दृश्य जगतात जणू संगम झाला आहे. या कर्दमाचा विचार करू जाणती योगेश्वर, जैसे क्षीर आणि नीर राजहंस निवडती. अशक्य असलेला हा संगम झाला म्हणजे काय झाले आहे हे जीवनमुक्त ज्ञानीच जाणतात. पाण्यापासून दूध वेगळे करण्याची कला राजहंसच जाणतात. जड सबड पंचभूतिक, त्यामध्ये आत्मा व्यापक, तो नित्यानित्य विवेक पाहता कडे. अचेतन जगत पंचभूतांचे असल्याने अशुद्ध असून त्यात चेतना आत्मा व्यापून राहतो. अचेतन मन अनित्य व चेतन अनित्य असा विवेक समजावून घेतल्यानंतर लक्षात येतो. ऊसांमध्ये घेई जे रस, येर ते सांडी जे बाकस, तैसा जगामध्ये जगदीश विवेके ओळखावा. ऊसाची साल सोडून त्यातील रस घ्यावा, त्याप्रमाणे दृश्य जगतात ब्रह्म आहे हे जाणावे. रस नाशिवंत पातळ, आत्मा शाश्वत निश्चळ. रस अपूर्ण, आत्मा केवळ परिपूर्ण जाणावा. रसाचा दृष्टांत एकदेशी आहे, कारण तो पातळ असून नंतर कुजतो. आत्मा रूपरहित असून निर्विकार आहे. रसाचे अस्तित्व उसावर अवलंबून आहे. आत्म्याचे असणे दृश्य जगतावर अवलंबून नाही. आत्म्यासारखे एक असावे, मा ते दृष्टांतासी द्यावे. मृत्ता दृष्टांत मनीषे समजावे, कैसे तरी. खरे तर आत्म्यासारखी दुसरी वस्तू नसल्याने दृष्टांत नाहीच, पण त्याचे सहाय्याने थोडी तरी समजूत पटते. तैसी आत्मस्थिती संचली, तेथे माया कैसी झाली. जैसी आकाशी वाहिली झुडूक वायेची. आत्मघनदाट भरला असता त्यात मायेला प्रवेश कसला मिळाला. आकाशात अचानक वायू वाहू लागला त्याप्रमाणे. वायूपासून तेज झाले, तेजापासून आप निपजले, आपापासून आकार आले भूमंडळ. आकाशापासून वायू, वायूपासून तेज, तेजापासून पाणी व पाण्यापासून पृथ्वी तयार झाली. भूमंडळापासून उत्पत्ती, जीव नेनो झाले किती,
परंतु ब्रह्म आदी अंती व्यापूनी आहे. पृथ्वीवर असंख्य जीव निर्माण झाले, परंतु ब्रह्म मात्र आकाशाच्या आधी व पृथ्वीच्या अंती सुद्धा व्यापून राहिलेले असते. जे जे काही निर्माण झाले ते ते अवघेची नासले. परिमुडी ब्रह्म ते संचले, जैसे तैसे. जे जे काही उत्पन्न होते त्यात त्याला नाश असतो. परंतु परब्रह्म मात्र अनादि, आद्य, नित्य व सत्य असून त्यात जराही बदल होत नाही. सर्वत्र ते व्यापून राहिलेले असते. घटापूर्वी आकाश असे, घटामध्ये आकाश भासे. घट फुटता न साचे, आकाश जैसे. मडके घडविण्यापूर्वी आकाश असते, ते घडविल्यानंतर मडक्यात आकाश व्यापून राहिल्यासारखे वाटते. पण मडके फुटल्यावर आकाश मात्र आहे तसेच असते. तैसे परब्रह्म केवळ अचळ आणि अढळ मध्ये होत जात सकळ सचराचर. त्या आकाशाप्रमाणेच परब्रह्म न हालणारे व न ढळणारे असून मडक्याप्रमाणे चर अचर सृष्टी निर्माण होऊन नष्ट होते. ब्रह्म तसेच राहते. जे जे काही निर्माण झाले ते ते आधीच ब्रह्मे व्यापिले. सर्व नाशता उरले अविनाश ब्रह्म. या सृष्टी रूपाने जे जे उत्पन्न होते ते त्या उत्पत्ती पूर्वीपासूनच ब्रह्माने व्यापलेले आहे. सृष्टी नष्ट झाली तरी अविनाशी ब्रह्म तसेच उरते. ऐसे ब्रह्म अविनाश, तेची सेविती ज्ञाते पुरुष. तत्वनिश्चयाने आपणास आपण लाभे. आत्मवेत्ते पुरुष या अविनाशी ब्रह्माच्याच अनुसंधानात राहतात. मागील समासात सांगितल्याप्रमाणे तत्वांचा निराश केला असता जीवरूप मी आत्मरूप मी आहे असा अनुभव येतो. तत्वे तत्व मेळविले, त्यासी देह हे नाम ठेविले. जे जाणते पुरुषी शोधिले तत्वे तत्व. एका तत्वात दुसरे तत्व मिळवीत मिळवीत जो संघात तयार होतो त्याला देह असे म्हणतात. जाणत्या पुरुषांनी तत्वझाळा करून आत्मतत्वाचा शोध घेतलेला असतो. तत्वझाळा निशेष होता तेथे निमाली देह अहंता निर्गुण ब्रह्मी ऐक्यता विवेके झाली. तत्वे झाडली जाताच मी देह हा भ्रमरूप अहंकार नष्ट होतो व विवेकाने मी निर्गुण ब्रह्म असा अनुभव होतो. विवेके देहाकडे पाहिले तो तत्वे तत्व ओसरले. आपण काही नाही आले प्रत्ययासी. विवेक दृष्टीने शरीराचे पृथक्करण करताच तत्वामागून तत्व निरसून मी म्हणून काही अनुभवाला येत नाही. आपला आपण शोध घेता आपली तो माईक वार्ता. तत्वांती उरले तत्वता निर्गुण ब्रह्म. जीव जेव्हा आत्म्याचा शोध घेऊ पाहतो तेव्हा तो जीव अनिर्वचनीय असल्याचे समजते व सर्व तत्वे साकारली असता आत्मरूप निर्गुण ब्रह्म उरते. आपणाविन निर्गुण ब्रह्म हेची निवेदनाचे वर्म. तत्वासरिता गेला ब्रह्म मितूपणाचा. जीवभाव आत्मरूपात विसर्जित होऊन निर्गुण ब्रह्म उरणे हेच आत्मनिवेदनाचे वर्म आहे. माईक तत्वे झाडली जाताच ती मी व तू हा भ्रम निवृत्त होतो. मी पाहता आढळेना, निर्गुण ब्रह्म ते चढेना. आपण तेची परी कडेना, सद्गुरुविन अहरूप. जीव शोधता शोधता तत्वांच्या निरासात तोच हरवतो. निर्गुण ब्रह्म मात्र जसेच्या तसे राहते. तेच मीचे खरे स्वरूप आहे हे ज्ञान श्री कृपे वाचून होत नाही. सारासार अवघे शोधिले, तो सार ते निघून गेले. पुढे सार ते उरले निर्गुण ब्रह्म. सार व असार यांचा कसून शोध घेतल्यावर असाराचा निराश होत झाला. निर्गुण ब्रह्मरूप सार तेवढे शिल्लक राहिले. सर्पाचा निराश झाल्यावर रज्जू शिल्लक राहिली. आधी ब्रह्म निरोपिले, तेची सकळांमध्ये व्यापले. सकळ अवघेची नासले, उरले ते केवळ ब्रह्म. ब्रह्म अनादि आद्य असून तेच दृश्य जगतात व्यापून राहिले आहे.
दृश्य जगत नष्ट झाल्यावर ब्रह्म शिल्लक राहते. होता विवेके संहार, तेथे निवडे सारासार. आपला आपणासी विचार, ठायी पडे विवेकाच्या शास्त्राने. दृश्य जगताचा संहार केला असता सार व असाराचा निवाडा होऊन जातो. मी म्हणजे आत्मा सार असून देहाची प्रपंच असार असल्याचे चांगले लक्षात येते. आपण कल्पिले मी पण शोधिता नुरे जाण. मी पण गेलिया निर्गुण आत्मा स्वये. जीवानेच मी अशी कल्पना घट्ट धरून ठेवलेली असते. त्या मीकडे भेदक दृष्टीने पाहिले असता तो मी नष्ट होतो. तो जाताच निर्गुण आत्मा हे मूळ स्वरूप असलेला जीव उरतो. झाली या तत्वाचे निरसन, निर्गुण आत्मा तोची आपण. का दाखवावे मी पण तत्व निरसना उपारी. तत्वांचा निराश झाल्यावर निर्गुण आत्मा हेच मी चे खरे स्वरूप राहते. मग तत्वांचा निराश झाल्यानंतरही भ्रामक मीपणा का मिरवावा? तत्वांमध्ये मी पण गेले तरी निर्गुण सहजची उरले. सहमभावे प्रत्यय आले आत्मनिवेदन. तत्वांच्या निरसाबरोबरच मीपणाची निराश होते. कारण अहंकार रूप मी त्या तत्वांचाच घडलेला असतो. नंतर फक्त आत्मरूप निर्गुण ब्रह्म उरते. ते मी आहे या निश्चयाने आत्मनिवेदनाचा अनुभव येतो. आत्मनिवेदन होता देवा भक्तांशी ऐक्यता. साचार भक्त विभक्तता सांडूनी झाला. आत्मनिवेदन होताच आत्मरूप देव व जीवरूप भक्त यांचे जणू पुन्हा ऐक्य होते. उपासक विभक्तपणा सोडून खराखुरा भक्त बनतो. निर्गुणाशी नाही जन्म मरण, निर्गुणाशी नाही पाप पुण्य. निर्गुणी अनन्य होता आपण मुक्त झाला. निर्गुण हे जगत रूपाने व्यक्त होत नाही व नष्टही होत नाही. ते जीव रूपाने जन्माला येऊन मरतही नाही. त्याला पापपुण्याचा स्पर्शही होत नाही. जीव त्याच्याशी एकरूप झाला की मुक्त होतो. तत्वी वेटाळून घेतला, प्राणी संशय गुंडाळला. आपणासी आपण भुलला कोह म्हणे. 82 तत्वांशी तादात्म्य संबंधाने राहिल्यामुळे जीवात्मा स्वतःच्या खऱ्या स्वरूपाविषयी आयुष्यभर भ्रमात राहतो. स्वतःचे स्वरूप विसरून मी कोण असा प्रश्न विचारतो. तत्वी गुंतला म्हणे कोह, विवेक पाहता म्हणे सोह. अनन्य होता सोह मावळली. तत्वे म्हणजे मी असे म्हणणारा केव्हा तरी पूर्व सुकृत उदयाला आल्यावर खरा मी कोण असा प्रश्न विचारू लागतो. नंतर त्याला विवेकाची प्राप्ती झाल्यावर मी ब्रह्म असा निश्चय करतो. तो ब्रह्मरूप होताच मी व मी ब्रह्म या दोन्ही भावांचे कारण न राहिल्याने तेही मावळतात. या उर्वरिततेचे स्वरूप संत देही असोनी देहातीत जाणी जे ऐसा. जीव व ब्रह्म यांचे दृढ व अपरिवर्तनीय ऐक्य झाल्यावर जे काही देहरूपाने उरते तेही ब्रह्मच असते. देह असून तो मुक्त, जीव देहापासून अलिप्त राहतो असे लक्षात घ्यावे. सदेहवृत्ती ते न भंगे म्हणून बोलावे लागे. आम्हासी हे घडले प्रसंगे श्रोतिया क्षमा करावे. श्रोत्यांचा जन्मजन्मीचा भ्रम लवकर जात नसल्याने मला असे पुन्हा पुन्हा सांगावे लागते. समक्ष असावे. इति श्री दासबोधे गुरुशिष्य संवादे मायोद्भव नाम समास तिसरा. गुरुशिष्य संवादात्मक श्री दासबोध या ग्रंथातील मायोद्भव नावाचा तिसरा समास समाप्त. जय जय रघुवीर समर्थ. जय श्रीराम समर्थ.